हरे कृष्ण. तर रोजच्या भागवतम वाचनामध्ये सध्या मी स्कंद क्रमांक 8 मध्ये आहे. आणि 8व्या स्कंदामध्ये सुरुवातीलाच दुसऱ्या अध्यायापासून गजेंद्र या एका गजपती, एका गजराज, हत्तींच्या राजाची गोष्ट येते आणि कशा प्रकारे त्यांनी एका फार कठीण विषम परिस्थितीमध्ये फसून परमेश्वराला याचना केली आणि कशा प्रकारे परमेश्वर त्यांना त्या कठीण परिस्थितीतून वाचवले आणि कशा प्रकारे ते परमेश्वराचे दर्शन घेऊन परमेश्वराप्रती आसक्त झाले आणि नंतर परमेश्वर त्यांना वैकुंठाला स्वतः घेऊन गेले. तर खूप छान ही कथा आहे आणि त्यामध्ये सारांश रूपात असं आहे की खूप श्रेष्ठ, खूप बलवान असा हा हत्ती आहे. हत्तींचा राजा आहे. अनेक अनेक पत्नी आहेत, अनेक अनेक मुलं आहेत आणि विशाल शरीर आहे. व्यक्तिमत्व त्याचं एकदम दुसऱ्यांमध्ये भीती निर्माण करणार आहे. जेव्हा हा गजेंद्र जंगलातून निघायचा तेव्हा अगदी वाघ असेल, सिंह असेल, ते पण पळून जायचे भीतीने. अशा प्रकारचा हा हत्ती आहे, अद्वितीय. याच्या सत्तेला, याच्या राज्याला, याच्या मालकीला कोणीही व्यक्ती काही त्याला धोका देऊ शकत नाही. अशा प्रकारचा हत्ती एकदा एका तलावात पाणी पिण्यासाठी आतमध्ये शिरला आणि त्याला लक्षात नाही आलं, पण त्या पाण्याच्या तलावात एक मगर होती आणि त्या मगरीने त्याचा पाय धरला. त्यांनी प्रयत्न केले त्या मगरीला झटकण्याचे, पण ती मगर काही झटकल्या गेली नाही. यांनी इतर पायांनी त्या मगरीला मारायचा प्रयत्न केला, पण ती मगर पाण्यात होती, त्याच्यामुळे तिने स्वतःला अशा प्रकारे ऍडजस्ट केलं की इतर पायांचा पण तिच्यावर वार होऊ नाही शकला. हळूहळू हळू गजेंद्रला लक्षात आलं, मी पाण्यात आहे पण मी प्राणी आहे जमिनीचा आणि सध्या मी ज्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे कौशल्य नाही, माझ्याकडे अनुभव नाही, त्या क्षेत्रात आहे, मी पाण्यात आहे. आणि म्हणून मला लक्षात येत नाहीये की मी या मगरीला कसं मारू शकतो. आणि ते मगर, कारण ती पाण्यातलाच प्राणी होता, तर तिने तिची जी पकड होती गजेंद्राच्या पायावर, तिला अजून मजबूत, अजून घट्ट, अजून घट्ट. तर मगरीचे दात हे क्षणोक्षणी गजेंद्रच्या पायाच्या मांसामध्ये अजून आतमध्ये असे खोल 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 चालले. त्याच्यामुळे दोन प्रकारचा त्रास गजेंद्रला होतो. एक आहे शारीरिक त्रास, कारण ते दात असे आतमध्ये चाललेत, आणि दुसरा होता मानसिक त्रास, की जसा जसा एक एक क्षण चाललाय तसा तसा त्याच्यामध्ये एक तो हतबल झालाय. त्याला वाईट वाटतंय, अरे मी इतका मोठा हत्ती आहे, मी हत्तींचा राजा आहे, सगळेजण मला घाबरतात आणि इथे मी अगदी काही करू शकत नाहीये, स्वतःला वाचवण्याचा काहीही माझ्याकडे मार्ग दिसत नाहीये. तर एक होता मानसिक त्रास आणि एक होता शारीरिक त्रास. तर अशा प्रकारे वर्णन केलंय. 10,000 वर्षांकरिता गजेंद्र, ही जी कथा चालली आहे ही पृथ्वीवर नाही चालली, ही स्वर्ग लोकांमध्ये चालली आहे, तर तिथे आयुष्य लांब असतं. तर 10,000 वर्षांकरिता हा हत्ती प्रयत्न करतोय, कशा प्रकारे मी इथून सुटेन. आणि 10,000 वर्षांपर्यंत ही जी मगर आहे हिची पकड अजून घट्ट करत चालली आहे. अशा परिस्थितीमध्ये काही होऊ शकलं नाही आणि शेवटी गजेंद्र त्या व्याकुळ अवस्थेत, पूर्णपणे तो व्याकुळ आहे, आणि व्याकुळ अवस्थेमध्ये त्याला पूर्वजन्मी त्यांनी एक प्रार्थना पाठ केली होती परमेश्वराप्रती. ती प्रार्थना त्याला पुन्हा एकदा लक्षात आली. आपण अनेक वेळा ऐकतो की शास्त्रांमध्ये असे काही वर्णन येतात. भरत महाराजांचं वर्णन आहे. भरत महाराज हे हरिणाचा जन्म प्राप्त केले आणि त्यानंतर जड भरताचा जन्म प्राप्त केले, पण या दोन्ही जन्मांमध्ये त्यांना पूर्वजन्मीची आठवण होती. अशाच प्रकारे इथे गजेंद्रला पूर्वजन्मीची आठवण झाली आणि त्यांनी
परमेश्वराला याचना केली. तर त्या याचनेमध्ये परमेश्वराचे अनेक अनेक शब्दांनी ते गुणगान करतात. म्हणतात, नमो भूरी करुणाय नमो लयाय. एका प्रार्थनेमध्ये म्हणतात, भूरी करुणाय, तुम्ही अत्यंत दयावान आहात, तुमच्याकडे खूप करुणा आहे. आणि नमो अलयाय, लयाय म्हणजे आळशी, पण तुम्ही कसे आहात माहिती आहे, तुमच्याकडे केवळ दया नाही आहे, पण तुम्ही आपल्या दयेला प्रकट करण्यासाठी, आपल्या भक्तांना ती दया प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही आळशी पण नाही आहात. नमो लयाय. तर अशा प्रकारे खूप छान ते प्रार्थना गातात. आणि नंतर एक अशी प्रार्थना आहे जी मला आज उल्लेख करावीशी वाटते, आणि ती प्रार्थना यावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर या प्रार्थनेमध्ये गजेंद्र म्हणतात, जिजीविषेनाहं इहामुया किम अंतर्बहिश्च आवृतेभ्योन्या इच्छामि कालेन नयस्य विप्लवस् तस्यात्मलोकावरणस्य मोक्षम. गजेंद्र, मला अनेक वेळा हे वाटायचं की जेव्हा गजेंद्र ही प्रार्थना अर्पण करतायत परमेश्वराला, तर या मगरीने धरल्या गेल्यानंतर करतायत. म्हणून कदाचित त्या प्रार्थनेमध्ये एक त्यांची प्रार्थना आहे की मला कृपया या मगरीपासून सोडा. पण या प्रार्थनेमध्ये खूप छान म्हणतात ते म्हणतात, जिजीविषे नाहम. जिजीविषा म्हणजे मला जगण्याची इच्छा आहे, त्याला म्हणतात जिजीविषा. कधी कोणी आजारी असतील, कधी खूप भयंकर काही रोग झाला असेल, तरी ती मनात जिजीविषा असते, आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टरांना विनंती करतो आपण, काहीतरी मदत करा, काही मला करू शकता. पण इथे गजेंद्र म्हणतात, जिजीविषा नाहम इह अमुया. इह म्हणजे या जगात पण मला जगायची इच्छा नाही, आणि जर तुम्ही मला म्हणाले की उच्च तुला कुठला तरी ग्रह देतो, त्या ग्रहावर पण जगायची इच्छा नाही. का रे असं? तर म्हणतात, अंतर्बहिश्च आवृतेभ्य योन्या. मला जी योनी प्राप्त झाली आहे, मला जे हे हत्तीचं शरीर प्राप्त झालंय, हे कसं आहे माहितीये, हे बाहेरून पण तमोगुणात आहे आणि आतमधून पण तमोगुणात आहे. अंतर्बहिश्च आवृतेभ्य योन्या. म्हणून म्हणतात, इच्छामि काले नयस्य विप्लवस. माझ्याकडे आता फक्त एकच इच्छा आहे की तस्य लोकावरणमस्य मोक्षम. ज्या गोष्टींनी आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आवृत होतं, त्या गोष्टीपासून मला मुक्ती पाहिजे. आणि ही गोष्ट कशी आहे, या गोष्टीवर काळाचा पण प्रभाव नाही होत. तर आपण अनेक वेळा हे वर्णन करतो की काळ हा सगळं काही नष्ट करतो. काळ भौतिक जग नष्ट करतो, काळ मनुष्यांना नष्ट करतो, आरोग्य नष्ट करतो, पैसे नष्ट करतो, मालमत्ता नष्ट करतो. पण या श्लोकामध्ये सांगितलंय, काळ एक गोष्ट नष्ट नाही करत. ती काय गोष्ट आहे? तर म्हणतात, काळ आहे ना, हा अज्ञानाचा नाश नाही करू शकत. अज्ञान हे नाश करण्यासाठी काळाची मदत नाही होत, असं इथे सांगितलंय. म्हणून गजेंद्र म्हणतात, जर अशा प्रकारच्या तमोगुणी शरीरामध्ये मी बांधलो गेलोय, तमोगुणामध्ये फसलोय मी, तर या तमोगुणापासून मला सुटका पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल हे परमेश्वरा की मी तुम्हाला विनवण्या केला या मगरीपासून मला सुटकेसाठी, पण मगरी नंतर तुम्ही मगरीला माराल नक्कीच, आणि मगरीपासून मी सुटका झाली माझी, पण त्यानंतर या शरीरापासून तर मुक्ती नाहीये. तर हे जे शरीर आहे ना, हे तमोगुणी शरीर आहे. आणि खरोखर पूर्वीच्या जन्मी जेव्हा ते इंद्रद्युम्न महाराज होते, तेव्हा त्यांच्याकडून काय चूक झाली, तर म्हणतात, वानप्रस्थ स्वीकारून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून जंगलात जाऊन बसले. त्यांनी पण जटा धारण केल्या आणि परमेश्वरावर ध्यान करत होते. आणि परमेश्वरावर ध्यान करता करता इतके मग्न झाले की बाजूनी जवळून अगस्त्य ऋषी आले आपल्या शिष्यांसह, आणि यांनी अगस्त्य ऋषींना नमस्कार नाही केला, त्यांना काही स्वागत नाही केलं त्यांचं. तर म्हणून अगस्त्य ऋषींनी त्यांना शाप दिला की तुला साधू संतांचं स्वागत करण्याची इच्छा नाही, तुला तो आदर नाही, म्हणजे तू तमोगुणात आहेस, तर तुला मी तमोगुणी शरीर देतो. आणि म्हणून अगस्त्य ऋषींनी त्यांना शाप दिला आणि त्यांना एक हत्तीचं शरीर दिलं. तर हे हत्तीचं शरीर इतकं तमोगुणी आहे का?
तर एक सुभाषित आहे, त्यामध्ये लिहिलंय, यथा गजपती श्रांत छायार्थी वृक्षमाश्रित विश्रम्य तम द्रुमम हंती तथा नीच स्वामाश्रयम. यामध्ये लिहिलंय, जशा प्रकारे एक थकलेला हत्ती एका विशाल वृक्षाखाली जाऊन बसतो आणि तिथे सावली प्राप्त करतो, पण सावली प्राप्त केल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये पुन्हा शक्ती येते, जेव्हा थकवा निघून गेला, तेव्हा कधी कधी एका वेड्यासारखा, एका कृतघ्न व्यक्तीसारखा त्याच झाडाला तो उपटतो. म्हणतात तशाच प्रकारे एखादा दुर्जन हा कधी कोणा व्यक्तीचा आश्रय प्राप्त करतो, त्यांच्या सावलीखाली राहतो, पण नंतर काही काळाने जेव्हा याचे दुःख निवारण झाले, ज्यांनी सावली दिली त्यालाच तो मारहाण करतो. तर या उपमेमध्ये एका दुर्जनाचं वर्णन करतायत, पण या दुर्जनाचं वर्णन करण्यासाठी त्यांनी उपमा कुठून शोधून काढली, तर हा हत्ती बघा असा कृतघ्न व्यक्ती. दुसरीकडे आपण हा श्लोक ऐकतो बघा, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. तर यामध्ये चंचल हा शब्द आहे. तर अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात 6व्या अध्यायामध्ये, मन नाही खूप चंचल आहे, मी माझ्या मनावर नियंत्रण नाही करू शकत. तर तेव्हा चंचल या शब्दाला समजण्यासाठी, चंचल म्हणजे काय, चंचलता म्हणजे काय, याचे 1-2 उदाहरणं दिली जातात. एखादं फुल पाखरू एका फुलावर जर बसलं असेल तर माहितीये त्याचे पंख नेहमी असे वर खाली असे बंद असे होत असतात, जरी तो एका ठिकाणी बसला असेल तरी. आणि साधारणपणे एखादा फुलपाखरू एका ठिकाणी बसतही नाही, पण बसला असेल तरी त्याचे पंख नेहमी असे होत असणार, त्याला म्हणतात चंचलता. आणि दुसरं चंचलतेसाठी काय उदाहरण दिलंय, की हत्तीचे कान. हत्ती एका ठिकाणी उभा जरी असेल तरी त्याचे कान नेहमी असे होत असतात. तर त्यासाठी लिहिलंय की बघा हा हत्ती कसा आहे, की चंचल आहे. आणि हे उदाहरण अर्जुन श्रीकृष्णांना सांगतात की माझं मन पण खूप चंचल आहे. दुसरं एक गोष्ट आहे हत्तींप्रती, की हत्तींना पकडण्यासाठी काय उपाययोजना करतात. तर पाळीव हत्ती असतात आणि त्या पाळीव हत्तींना जंगलामध्ये पाठवतात, आणि तो पाळीव हत्ती काय करतो, दुसऱ्या एका जंगलातल्या हत्तीला जाऊन भेटतो. आणि हत्तींची जी त्वचा आहे ती खूप कोमल असते, म्हणजे खूप सेन्सिटिव्ह असते, ती संवेदनशील असते. तर त्यांची सर्वात दुर्बळ इंद्रिय त्यांची त्वचा आहे. जशी कोणाची डोळे आहेत, हरिणाचे त्याचा सुगंध घ्राण शक्ती आहे ती खूप कमजोर आहे, लगेच त्याला चांगला सुगंध दिला तर हरिण एकदम खेचला जातो. मीन, माशाचं काय आहे, जिव्हा, म्हणून माशाला जिव्हेद्वारे पकडतात. तसं हत्तीला कसं पकडतात, तर हा जो पाळीव हत्ती आहे हा जंगली हत्तीच्या शेजारी जाणार, तिथे उभा राहणार आणि त्याच्या त्वचेला आपली त्वचा अशी घर्षण करणार. आणि ज्या प्रकारे हा असा पाळीव हत्ती त्या जंगली प्राण्याला त्याच्या त्वचेला घर्षण करणार, तर तो उत्तेजित होतो आणि मग हा जो पाळीव हत्ती आहे तो योग्य ठिकाणी त्या जंगली हत्तीला घेऊन येणार आणि अशा प्रकारे पकडणार. तर हत्ती बघा कसा आहे, स्वतः जातोय आणि दुसऱ्या हत्तींना घेऊन येतोय. बाकी सगळे जे प्राणी आहेत, एक मासा दुसऱ्या मासाला कधी घेऊन येत नाही, एक हरिण दुसऱ्या हरिणाला घेऊन येत नाही. अशा प्रकारे आपल्याला लक्षात येतं की हत्ती याला खरोखर अक्कल नाहीये, स्वतः जाऊन इतर हत्तींना बंदिस्त बनवण्यासाठी नियोजनामध्ये भाग घेतोय. 6व्या स्कंदामध्ये पहिल्याच अध्यायात शुकदेव गोस्वामी यांना परीक्षित महाराज प्रश्न विचारतात की तुम्ही 5व्या स्कंदामध्ये शेवटच्या अध्यायांमध्ये नरक या ग्रहांचं वर्णन केलं, तर माझी एक तुम्हाला विनंती आहे, कृपया मला मार्गदर्शन करणार का, की लोक जे नरकात जाणार आहेत त्यांची सुटका नरकापासून कशी होईल. तर तेव्हा पहिलं उत्तर शुकदेव गोस्वामी देतात की सिंपल आहे, ज्या काही चुका झाल्या आहेत, जे काही पाप आपल्याकडून घडले आहेत त्यासाठी प्रायश्चित्त करायला पाहिजे. आणि जेव्हा परीक्षित महाराज हा शब्द ऐकतात की प्रायश्चित्त, तेव्हा लगेच म्हणतात प्रायश्चित्तम अथो पार्थम मन्ये कुंजर शौचवत. म्हणतात हे जे तुम्ही प्रायश्चित्ताचं उत्तर दिलं ना, ते मला एका हत्तीच्या आंघोळ करण्यासारखं वाटतंय. का बरं? तर म्हणतात मी या जगामध्ये बघितलंय, मी काय असा शेतकरी नाही आहे की मला जास्ती लोकांशी संबंध येत नाही, मी राजा आहे. परीक्षित महाराज हे राजे आहेत. परीक्षित महाराजांच्या समोर अनेक अनेक अपराधी आलेत, अनेक अनेक चोर वाईट लोक आले, ज्यांना दंड दिलाय, ज्यांना शिक्षा दिली आहे, आणि नंतर त्यांच्यामध्ये त्या दंडाचा त्या शिक्षेचा काही फरक पडला का हे पण त्यांनी बघितलंय.
तर म्हणून म्हणतात अनेक अनेक लोकांना मी बघितलंय, ते येतात कारण त्यांनी चूक केली आहे, त्यांना दंड दिला जातो आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्ही ही चूक केली म्हणून तुम्हाला हा दंड मिळतोय. पण मी बघितलंय, दंड प्राप्त करून, शिक्षा प्राप्त करून त्याच्या चेतनेमध्ये फार क्वचितच फरक पडतो. म्हणून म्हणतात तुमचं हे जे उत्तर आहे की पापी व्यक्तींनी प्रायश्चित्त करायला पाहिजे, याला मी समजतो की एका हत्तीच्या स्नानासारखं आहे. तर मग याचं उदाहरण काय आहे की हत्ती जेव्हा कधी उष्णतेमुळे त्रस्त होतो आणि जेव्हा आंघोळ करतो, स्नान करतो नदीत जाऊन, बाहेर आल्यावर पूर्ण स्वच्छ असतो. पण बाहेर आल्यावर लगेच काय करतो, नदीच्या काठावर जे चिखल असतं ते चिखल आपल्या सोंडेनी घेतो आणि आपल्या स्वच्छ झालेल्या शरीरावर पुन्हा एकदा तो टाकतो. तर म्हणून हे उदाहरण परीक्षित महाराज पण देतो. मग आपल्या लक्षात येत आहे की हे जे हत्तीचं शरीर आहे हे खरंच तमोगुणी आहे. आणि म्हणून गजेंद्र म्हणतायत, तुम्हाला जर वाटत असेल मी तुम्हाला याचना करतोय या मगरीपासून सुटका प्राप्त करण्यासाठी, नाही. मगरीपासून सुटका तुम्ही चटकन द्याल, पण त्यासाठी तर कोणीही शिकारी, कोणीही मनुष्य शक्य आहे त्याला. कुठल्याही मनुष्याला सांगितलं या मगरीला मार, तर तो एक कुऱ्हाड घेईल, एक बाण घेईल, काहीतरी घेईल आणि मगरीला मारू. पण मी तुम्हाला का बोलवलं माहितीये? हे परमेश्वरा, मी तुम्हाला बोलवलं, माझा खरा शत्रू ही मगर नाहीये. माझा खरा शत्रू माझं अज्ञान आहे. माझा खरा शत्रू माझं तमोगुण आहे. या मगरीपासून मी सुटका झाली तरी या तमोगुणी शरीरापासून जर माझी सुटका नाही झाली, तर योग्य काय अयोग्य काय याची ओळख माझ्याकडे कधीच नाही राहणार. म्हणून मला तुमची मदत कशासाठी पाहिजे? या मगरीपासून सुटकेसाठी नाही पाहिजे. जिजी विषय नाहम, मला या मगरीपासून सुटका झाल्यानंतर पण नाही जगायचंय. जेव्हापर्यंत माझं अज्ञान नाश नाही होत, माझं तमोगुण नाश नाही होत. आणि जशा प्रकारे आपण चर्चा केली, तमोगुण किंवा अज्ञान हे काळाने पण नाश नाही होत. मग अज्ञान नाश करण्यासाठी, आपला तमोगुण नाश करण्यासाठी आपल्याकडे काय पर्याय आहे? काळ सर्व नाश करतोय, पण तो हे नाश करू शकतो. म्हणून गुरु, साधू आणि शास्त्र या 3 गोष्टी आपल्याकडे अशा परमेश्वराने दिल्या आहेत, जेणेकरून आपण आपल्या अज्ञानाचा नाश करू शकतो. आपण अनेक अनेक वेळा ऐकलंय, श्रवणम करायला पाहिजे, ध्यानपूर्वक श्रवणम करायला पाहिजे. जेव्हा कोणी भक्त श्रीकृष्णांबद्दल काही मार्गदर्शन करत असतात, श्रीकृष्णांबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. श्रीकृष्णांबद्दल अनेक लोकांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पण त्यामध्ये त्यांनी श्रीकृष्णांना जसे आहेत तसे मांडलंय का? म्हणून कुठलंही पुस्तक वाचून, कुठल्याही प्रवचनकाराचे शब्द ऐकून आपला फायदा नाही होणार. सर्पोच्चिष्टम यतापय. सनातन गोस्वामी म्हणतात, दुधामध्ये सर्पाचा विषाचा एक थेंब जरी पडला तरी ते दूध पिऊ शकत नाही. दूध खूप छान आहे, पण त्याच्यामध्ये त्या अभक्ताची द्वेषी प्रवृत्ती थेंबर जरी असेल, त्याला श्रीकृष्णांशी जर द्वेष असेल, त्याला श्रीकृष्णांची सेवा भावना नसेल, तर आपण ते श्रवण नाही करायला पाहिजे. म्हणून जेव्हा केव्हा कोणीही प्रामाणिक भक्त जे सेवामध्ये स्वतःला संलग्न करतायत, जे वर्षानुवर्ष परमेश्वराची सेवा करायचा प्रयत्न करतायत, अशा भक्तांकडून श्रवण करण्याची संधी आपल्यासाठी किती फायदेशीर ठरेल. तर म्हणून श्रवणम हे खूप महत्वाचं आहे, कारण श्रवणम मध्ये असा एक गुण आहे जो काळामध्ये पण नाहीये. या जगामध्ये काळ शक्ती ही सगळ्यात शक्तिशाली शक्ती आहे, पण काळामध्ये पण एक वैफल्य आहे, काळामध्ये पण विफलता आहे. आणि ती गोष्ट श्रवणम मध्ये आहे की आपण परमेश्वराबद्दल ध्यानपूर्वक श्रवण केल्याने आपलं अज्ञान नाश होऊ शकतं, आपला तमोगुण नाश होऊ शकतो. तर म्हणून मी आता थोडं तुम्हाला सहभागी करण्यासाठी एक अनम्यूट करायची तुम्हाला संधी देणार आहे आणि बघतो तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. राधाराणी आहेत, श्रीमती राधाराणी सर्वोत्तम भक्त आहेत श्रीकृष्णांच्या. यांचे काही काही एक दोन तरी कमीत कमी आपण अनम्यूट करून नावं सांगणार का? राधाराणींचे इतर नाव.
किशोरी. किशोरी. ओके. अजून? श्यामा. श्यामा, व्रजसुंदरी. अजून? हरिप्रिया. हरिप्रिया. व्हेरी गुड. श्रीजा. श्रीजी. कृष्णाकर्षिणी. कृष्ण आकर्षिणी. व्हेरी गुड. वृंदावनेश्वरी. वृंदावनेश्वरी. ओके. पुरुषभानू. दासेश्वरी. दासेश्वरी. वृषभानु. वडिलांचं नाव आहे वर्षभानवी. वर्षभानवी म्हणजे वृषभानू महाराजांची मुलगी. ठीक आहे, आपल्याला भरपूर नावं आले लक्षात. आता मी तुम्हाला एक सांगतो, श्रीमती राधाराणींचं 108 जे प्रमुख नाव आहे त्याच्यामध्ये अजून एक नाव आहे जे आपल्या आजच्या चर्चेशी संबंधित आहे. श्रीमती राधाराणींचं एक नाव आहे विद्यार्थिनी. विद्यार्थिनी म्हणजे ते नेहमी श्रीकृष्णांच्या सेवामध्ये काय आपण शिकू शकतो, श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपल्याला काय अजून ज्ञानाची वाढ होऊ शकते याच्यासाठी नेहमी आतुर असतात. म्हणून ज्या श्रीमती राधाराणी आजपर्यंत एक पण पदार्थ रिपीट नाही केलेत, दररोज नवीन स्वयंपाक करतात श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांसाठी. पण अशा प्रकारची हे जे कौशल्य आहे की दररोज नवीन स्वयंपाक करायचा, हे कधी शक्य आहे? जेव्हा तुम्ही ज्याच्याकडून शक्य आहे त्याच्याकडून तुम्ही शिकायला तयार आहात. तर श्रीमती राधाराणी प्रत्येक क्षणोक्षणी विचार करतायत, अजून मी काय शिकू शकते, अजून मी काय शिकू शकते. म्हणून 108 नावांमधून श्रीमती राधाराणींचं एक नाव आहे विद्यार्थिनी. आपल्यासाठी शिकण्यासाठी हे नाव आहे. आपण पण विद्यार्थी बनू शकतो. जेव्हा केव्हा कोणी श्रीकृष्णांबद्दल काही सांगत असेल तेव्हा आपण आतुरतेने जाऊन तिथून ते शिकायला पाहिजे. श्रील प्रभुपादांनी भगवद्गीतेवर अनेक प्रवचन दिले. आता तुम्हाला मी परत एकदा अनम्यूट करायची संधी देतो, आहे दिलेली आहे. तर तुम्हाला मला विचारायचं आहे, भगवद्गीतेच्या कुठल्या श्लोकावर श्रील प्रभुपादांनी सर्वाधिक प्रवचन दिले? चॅप्टर 7 7वा फर्स्ट तत्शृणु. तर खूप मजेची गोष्ट आहे की भगवद्गीतेमध्ये भरपूर श्लोक आहेत, मनमना भवमद्भक्तो सर्वधर्मान परित्यज्य. पण श्रील प्रभुपादांनी 7व्या अध्यायाचा जो पहिला श्लोक आहे त्याच्यावर 51 लेक्चर्स दिलेत. 51 लेक्चर्स, 51 टाइम्स श्रील प्रभुपादांनी या श्लोकावर चर्चा केली आहे. मय्या सक्त मनः पार्थ योगम युञ्जन मदाश्रयः असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. तर या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तुला जर माझ्याबद्दल पूर्ण ज्ञान प्राप्त करायचं असेल, असंशयम समग्रम, समग्रम म्हणजे पूर्ण आणि असंशयम म्हणजे बिना एका संशयाचं, मी जसा आहे तसं जर तुला कंप्लीट संपूर्ण ज्ञान प्राप्त करायचं असेल, यथा ज्ञास्यसि तच्छृणु, तू आता माझ्याकडून श्रवण कर. तर त्या तात्पर्यामध्ये जर तुम्ही बघितलं 7व्या अध्यायाचा पहिला श्लोक इतका लांब तात्पर्य प्रभुपादांनी दिलाय आणि त्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, आपण श्रीकृष्णांना कसं जाणू शकतो? जे अमाप आहेत, असीमित आहेत, जे आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहेत, त्यांना आपण कसं जाणू शकतो? फक्त एकच मार्ग आहे, जेव्हा ते स्वतःला आपल्या समोर प्रदर्शित करतील, जेव्हा ते स्वतःची माहिती आपल्याला सांगतील. म्हणून म्हणतात, श्रीकृष्णांनी सांगितलंय, तुला मला जाणायचंय, असंशयम जाणायचंय, समग्रम जाणायचंय, तर शृणू, आता मी तुला सांगतो की मी कोण आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपादांच्या दृष्टीने सर्व श्लोकांमध्ये 51 वेळा श्रील प्रभुपादांनी या श्लोकावर चर्चा केली आहे. किती हा चांगला संदेश श्रील प्रभुपाद आपल्याला देत आहेत की श्रीकृष्णांचं श्रवण हे खूप महत्वाचं आहे. आता अजून एक प्रश्न विचारतो की द्वितीय स्तरावर, द्वितीय नंबरवर कुठला श्लोक आहे? कोणी सांगणार? प्रयत्न करू शकता आपण. तर द्वितीय नंबरवर जो श्लोक आहे तो आहे 2ऱ्या अध्यायाचा श्लोक क्रमांक 13. आणि 2ऱ्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 13 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपलं हे जे शरीर आहे ना, हे नेहमी बदलत असतं. कधी बाळ रूपात असतं, कधी युवा रूपात असतं आणि कधी म्हातारपणी असतं. धीरस्तत्र न मुह्यती. म्हणून धीर व्यक्तीने
आपल्या डोळ्यासमोर होणाऱ्या बदलांना बघून विचलित नाही व्हायला पाहिजे. या श्लोकावर श्रील प्रभुपादांनी 10 वेळा प्रवचन केलेत. म्हणून तच्छृणु याच्यावर 51 वेळा आणि 2.13 याच्यावर 10 वेळा आणि मग बाकीचे जे श्लोक आहेत त्याच्यावर त्यांनी त्याच्याहून कमी वेळा प्रवचनं दिली आहेत. तर आपल्याला वारंवार श्रील प्रभुपाद, श्रीमती राधाराणी आणि इतर भक्त सांगतायत की श्रवण हे खूप महत्वाचं आहे आणि श्रवण फक्त कानांनी नाही तर मनाने लक्षपूर्वक श्रवण. एक अजून खूप छान मुद्दा या श्लोकातून लक्षात येतो आणि तो आहे की गजेंद्राने काय काय शब्द वापरले परमेश्वराला जेव्हा आवाहन केलं. तर या संपूर्ण प्रार्थनांमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये गजेंद्राची प्रार्थना आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये ही कथा सुरू होते, पण गजेंद्राच्या ज्या प्रार्थना आहेत ते जे श्लोक आहेत ते 3ऱ्या अध्यायामध्ये. तर अनेक श्लोक आहेत, कमीत कमी 18-19 श्लोक आहेत ज्याच्यामध्ये गजेंद्र प्रार्थना करतात. तर यामध्ये खूप मजेची गोष्ट आहे, एकाही श्लोकामध्ये गजेंद्र परमेश्वराला विष्णू, श्रीकृष्ण, रामचंद्र, नरसिंह अशा नावाने हाक नाही मारली. प्रत्येक ठिकाणी गजेंद्राने काय काय शब्द वापरले ते मी नोंद केली आहे, ते तुम्हाला सांगतो. एका ठिकाणी म्हणतात परात पर, तुम्ही सर्वांच्या पलीकडे आहात, तुम्ही विभू आहात, तुम्ही भूतात्मभूत, सर्व भूतात्मे आहेत, सर्व जीवात्मे आहेत, त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही स्थित आहात, म्हणजे तुम्ही त्यांचे प्राण आहात. भूतात्मभूत. मग एका श्लोकामध्ये म्हणतात अनंत शक्ती, एका शब्दामध्ये म्हणतात परेश, ईश म्हणजे ईश्वर, पण तुम्ही पर ईश्वर आहात म्हणून परेश आहात, परमेश्वर आहात. मग एका ठिकाणी म्हणतात आत्मप्रदीप. आत्मप्रदीप म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या हृदयामध्ये एक दीप लावता, तुम्ही ज्ञान प्रकाशित करता परमात्म्याच्या रूपात. एका श्लोकामध्ये म्हणतात कैवल्यनाथ, तुम्ही कैवल्याचे स्वामी आहात, ब्रह्मज्योतीचे स्वामी आहात. एका श्लोकामध्ये म्हणतात सर्व अध्यक्ष, अनेक अध्यक्ष आहेत पण तुम्ही सर्व अध्यक्षांचे अध्यक्ष आहात. एका श्लोकामध्ये म्हणतात स्वयंप्रकाश, तुम्ही स्वतःला स्वतः प्रकाशित करता, तुम्हाला आपण बघू शकत नाही स्वतःहून. एकामध्ये म्हणतात नमो नमस्ते अखिल कारणाय निष्कारणाय अद्भुत कारणाय. एका श्लोकामध्ये म्हणतात तुम्ही नमो नमस्ते अखिल कारणाय, तुम्ही सर्व कारणांचे कारण आहात, पण तुम्ही कसे आहात? निष्कारण आहे, तुमचा कोणी कारण नाहीये. अद्भुत कारण आहे, आणि तुमचे कारण जे आहात, तुम्ही प्रत्येक गोष्टीचे जे स्रोत आहात ते अद्भुत पद्धतीने आहेत. तर सांगायचं तात्पर्य हे की गजेंद्र, आपण अनेक वेळा म्हणतो ना नाम कीर्तन करायला पाहिजे, नाम संकीर्तन करायला पाहिजे. तर म्हणून आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे याचं नाम संकीर्तन करतो, नाम जप करतो. आणि जेव्हा नामाचा महिमा आपण गातो तेव्हा नेहमी अजामिलाची एक गोष्ट येते की अजामिलाने नाम उच्चारण केलं खरं, नारायण नारायण बोलले, पण परमेश्वराला उद्देशून नाही केलं. अजामिलाने आपल्या मुलाला उद्देशून केलं. तर म्हणून मुलांना बोलवतायत, आपल्या मुलाला बोलवतायत, पण म्हणाले नारायण. तर परमेश्वराचा मोठेपणा बघा, जरी आपल्या मुलाला हाक मारतायत पण परमेश्वराने असा विचार केला की यांनी माझं नाव घेतलं तर मला याला मदत करायला पाहिजे. हा परमेश्वराचा मोठेपणा झाला. आपल्याला कोणी हाक नाही मारत आहे, केवळ आपलं नाव घेऊन आपण त्याला कदाचित मदत नाही करणार. आपल्या समक्ष येऊन, आपल्या समोर येऊन, आपल्याला उद्देशून, आपल्या समोर विनवण्या करून हाक मारायला पाहिजे. पण परमेश्वर तसे नाहीये. इथे गजेंद्रच्या कथेमध्ये त्याच्या पुढची एक गोष्ट आहे. काय? एका अर्थाने गजेंद्राने नाव पण नाही घेतलं, कमीत कमी अजामिलाने नाव घेतलं, नारायण नाव घेतलं होतं, यांनी नाव नाही घेतलं. यांनी परमेश्वरांच्या गुणांचं कीर्तन केलं. तर आपण नाम कीर्तन करतो तसं गजेंद्राने आपण म्हणू शकतो गुण कीर्तन केलं. हे सगळे गुण आहेत परमेश्वराचे. पण परमेश्वर बघा कसे आहेत. परमेश्वर म्हणतात तुम्ही माझं नाव घेतलं, खूप छान. तुम्ही दुसऱ्याला उद्देशून माझं नाव घेतलं तरीही मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि तुम्हाला माझं नाव नाही माहिती. कोण आहे तो परमेश्वर? शंकरजी आहेत का? माहित नाही. ब्रह्माजी आहेत का? माहित नाही. अनेक वेळा सूर्यला नमस्कार करताना मी लोकांना बघतो, सूर्य आहेत का? माहित नाही. मग विष्णू आहेत का? माहित नाही. नरसिंह आहेत का? माहित नाही. रामचंद्र आहेत का? माहित नाही. श्रीकृष्णांचे अनेक मंदिर आहेत पण माहित नाही. एवढे असे काही शस्त्र वगैरे दिसत नाही. हातामध्ये नेहमी बासुरी असते. तर सर्वांच्या वर जे परमेश्वर आहेत त्यांच्याकडे शस्त्रच नाही.
मग राक्षसांना कशा मारणार? बासुरी घेऊन राक्षसांना मारणार? मग श्रीकृष्ण खरोखर भगवंत आहेत का? माहित नाही. बरं, जर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव नाही माहिती, तुम्हाला स्पष्ट हे नाही माहिती की कोण व्यक्ती परमेश्वर आहेत, पण तुम्ही जे कोणी परमेश्वर आहेत त्यांच्या गुणांबद्दल सांगू शकता का? हो, ते ना सर्वात मोठे असणार, म्हणजे ते विभू असणार. अच्छा, आणि काय असणार? ते परात पर असणार. कोणी लोक पर असतात, पण हे व्यक्ती सर्व परात पर असणार. आणि कोण असणार? त्यांना जाणणं ना खूप कठीण असणार, कारण ते सगळ्यांच्या पलीकडे आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांना जाणण्यासाठी तेच आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. आत्मप्रदीप असणार ते. अशा प्रकारे गजेंद्राने पूर्वजन्मीच्या प्रार्थना आठवून परमेश्वराचे गुणकीर्तन केलं. आणि ते गुण कीर्तन ऐकून परमेश्वराने हे नाही म्हटलं, एक मिनिट, तू माझं नाव हाक मारलीस का नाही? कमीत कमी त्या अजामिळाने माझं नाव उच्चारण केलं होतं, म्हणून मी त्याला वाचवलं. तू माझं नाव नाही बोललास. माहित नाही तुझ्या मनात काय आहे, मी नाही येणार वाचायला. नाही. खूप खूप आशादायक गुण आहे हा श्रीकृष्णांचा, की श्रीकृष्णांनी त्यांचं गुणकीर्तन ऐकलं. एकाही श्लोकामध्ये नाव नाहीये, पण श्रीकृष्ण परमेश्वर हे गरुडावर स्थित होऊन लगेच तिथे आले आणि त्यांनी गजेंद्राला या मगरीच्या पकडीतून मुक्ती दिली, मोक्ष दिला. आणि केवळ तेवढं नाही, तर गजेंद्राला स्पर्श केला, आणि गजेंद्राला स्पर्श केल्यामुळे त्याला परमेश्वरासारखे रूप प्राप्त झाले. त्याला म्हणतात सारूप्य मुक्ती. परमेश्वराचं चतुर्भुज रूप आहे, खूप सुंदर आहेत, अत्यंत सुंदर आहेत. तसं या गजेंद्रला पण चतुर्भुज रूप मिळालं, आणि परमेश्वर गरुडावर स्थित होऊन या आत्म्याला चतुर्भुज रूप देऊन स्वतः त्याला वैकुंठाला घेऊन गेले. मग मी विचार करत होतो, बघा, गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाची स्तुती करतात आणि अर्जुन पण श्रीकृष्णांची स्तुती करतात. या दोन स्तुतींमध्ये पहिली स्तुती कोण करतात? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायामध्ये तर अर्जुन पूर्णपणे भ्रमितच आहेत, तर काय स्तुती करणार श्रीकृष्णांची? पण श्रीकृष्ण चौथ्या अध्यायामध्ये पहिल्यांदा अर्जुनाची स्तुती करतात. काय म्हणतात? भक्तोसी मे सखा चेती, की हे अर्जुन, तिसऱ्या किंवा चौथ्या श्लोकामध्ये, चौथ्या अध्यायाच्या म्हणतात, भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हि एतद उत्तमम. म्हणतात, तू ना माझा भक्त आहेस आणि तुला माझ्याशी अजिबात द्वेष भावना नाही. भक्तोसी मे सखा चेती, तू एक माझा खूप जवळचा मित्र आहेस, म्हणून रहस्यम हि एतद उत्तमम, मी तुला ना भगवद्गीतेचं हे उत्तम रहस्यमय ज्ञान सांगणार आहे. आणि अर्जुन श्रीकृष्णांची स्तुती केव्हा करतात? नुसते प्रश्नच विचारतायत, पण खरी स्तुती कधी करतात? 10व्या अध्यायामध्ये काय म्हणतात? म्हणतात की पवित्रम परम धाम परब्रह्म, 10व्या अध्यायात, परब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभूम. म्हणतात परब्रह्म, तुम्ही, आता मला लक्षात आलं तुम्ही कोण आहात. तुम्ही ब्रह्माच्या पलीकडे परब्रह्म, परमधाम, सगळ्यात पवित्र व्यक्ती तुम्ही आहात. पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम, तुम्ही शाश्वत आहात, आम्ही तर सगळे अशाश्वत आहोत. आदिदेवम, तुम्ही सर्व देवतांच्या पूर्वीचे आहात. आदिदेवम अजम, तुमचा जन्म होत नाही. विभूम, तुम्ही महान आहात. तर आपण म्हणू, अरे, भक्ताचं कर्तव्य परमेश्वराचं गुणगान करणं, पण श्रीकृष्ण आपल्या भक्तांचं गुणगान करण्यासाठी पुढाकार घेतात. गोपकुमारची स्टोरी आहे बृहद भागवतामृतामध्ये, की एक जीवात्मा आहे जो सगळ्यांकडे जाऊन विचारतोय की जीवनाचं श्रेष्ठ लक्ष्य काय आहे आणि तुम्ही श्रेष्ठ आहात का? तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा जातो, पांडवांकडे जातो, हनुमानाकडे जातो, प्रल्हादाकडे जातो, प्रत्येक जण म्हणतात आम्ही श्रेष्ठ नाहीये, तुम्ही या भक्तांकडे जा. आणि असं करत करत हा जो गोपकुमार आहे हा पूर्ण प्रवास करून वैकुंठाला पोचतो, गोलोक वृंदावनाला पोचतो. जेव्हा गोलोक वृंदावनाला पोचतो तेव्हा गोलोक वृंदावनामध्ये त्याचं स्वागत करण्यासाठी श्रीकृष्ण तिथे दरवाजावर उपस्थित असतात. तर श्रीकृष्णाने अनेक गोप मित्र आहेत आणि म्हणतात की एक जीवात्मा आता आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतो, तर त्याला स्वागत करण्यासाठी आपण विचार करा, श्रीकृष्ण तिथे स्वयं गोपकुमाराला स्वागत करण्यासाठी आहेत. आपण पण जेव्हा
आपली प्रामाणिक भक्ती करून उद्या श्रीकृष्णांना भेटाल तेव्हा श्रीकृष्ण दरवाज्यावर तुम्हाला स्वागत करण्यासाठी उभे असणार आहेत. सनातन गोस्वामींनी आपल्याला हे खूप गुह्य रहस्य सांगितलंय. आणि श्रीकृष्ण जेव्हा त्या जीवात्म्याला तिथे स्वागत करण्यासाठी उभे असतात तेव्हा काय म्हणतात माहितीये? आपण जर कोणी आपल्याला जर सोडून गेला असेल आणि अनेक अनेक वर्षांनी जर तो पुन्हा वापस आला तर कदाचित आपल्यामधून काही लोक म्हणतील, अक्कल आली का आता बुद्धी प्राप्त झाली का? खाल्लास ना मार, सांगितलं होतं जाऊ नको, आता सगळ्या ठिकाणी मार खाऊन धोका स्वीकारून आता आलास परत. तसं श्रीकृष्ण हे नाही म्हणत, मला सोडून गेलास आणि काय फजिती केली स्वतःची, किती वेगवेगळ्या ठिकाणी ठगल्या गेलास, किती वेगवेगळ्या ठिकाणी तुझ्या अपेक्षा भंग झाला. आता तिथे अपेक्षा भंग झाल्या, तिथे तू मार खाल्लास, तिथे त्रास झाला म्हणून आलास काय माझ्या शरणाला? असं नाही म्हणत. श्रीकृष्ण काय म्हणतात माहितीये? पहिली गोष्ट, श्रीकृष्ण जेव्हा या गोपकुमाराला भेटतात तेव्हा बेशुद्ध पडतात. गोपकुमार बेशुद्ध नाही पडत, पण श्रीकृष्ण बेशुद्ध पडते. कारण श्रीकृष्ण म्हणतात, इतके वर्ष मी तुझी वाट बघत होतो, किती लांबलास, किती लांबवलंस तू हे सगळं. तर इतका त्यांना आनंद होतोय, गोपकुमार परत आला. त्यांना एका शब्दांनी अपशब्द नाही बोलत, त्यांना म्हणतात मी तुझी किती आतुरतेने वाट बघत होतो, आणि बेशुद्ध पडतात. आणि मग गोपकुमार म्हणतो, बापरे बेशुद्ध झाले तर काय चुकीचं काय घडलं का? मग सगळे जे बाकीचे जे मित्र होते, गोपमित्र होते श्रीकृष्णाचे, ते म्हणतात नाही नाही नाही, हा श्रीकृष्णांचा आनंद आहे. मग तिथे नाम संकीर्तन सुरू करतात. आणि जेव्हा नाम संकीर्तन सुरू करतात तेव्हा जे बेशुद्ध झालेले श्रीकृष्ण आहेत ते पुन्हा एकदा जागृत अवस्थेत म्हणतात, तू किती वाट बघायला लावलीस रे मला. तर बघा श्रीकृष्णांची आतुरता किती आहे. श्रीकृष्णांची आतुरता आहे की आपण लवकरात लवकर जावं. श्रीकृष्णांची आतुरता आहे की आपण त्यांच्या भक्तांचा संग करावा. श्रीकृष्णांची आतुरता आहे की आपण पुन्हा एकदा त्यांना आलिंगन करावं. आणि त्या आलिंगनाच्या अपेक्षेने श्रीकृष्ण बेशुद्ध पडतात. म्हणून आज आपण चर्चा केली की जेव्हा आपण तमोगुणातून, आपल्या अंधकारातून मुक्त होण्यासाठी आतुर असतो, जेव्हा आपण विद्यार्थी भावनेत असतो, जेव्हा आपण श्रवण करण्याच्या भावनेत असतो, आतुरता, मला अजून ऐकायचंय, मला अजून श्रवण करायचंय, मला अजून वाचन करायचंय, मला अजून यात्रांना जायचंय, मला अजून भरपूर काही शिकायचंय, अशा भावनेमध्ये जेव्हा आपण आपली आतुरता दाखवतो तेव्हा श्रीकृष्ण त्यांची आतुरता दाखवतात की भक्तांना जवळ घेण्यासाठी, त्यांना कठीण परिस्थितीतून वाचवण्यासाठी ते पण आतुर आहेत. म्हणतात, तू माझं नाव घे किंवा नाव नको घेऊ किंवा माझ्या गुणांचा उल्लेख कर, मला लक्षात आलं की मला तुला वाचवण्याची गरज आहे. आणि म्हणून श्रीकृष्णांनी काय केलं, त्या मगरीपासून पण वाचवलं. पण ज्या प्रकारे गजेंद्रांनी प्रार्थना केली की मगरीपासून नका वाचू, मला तमोगुणापासून वाचवा, मला अंधकारापासून वाचवा, श्रीकृष्णांनी मगरीपासून पण वाचवलं. आणि नंतर त्याला एक दिव्य शरीर देऊन त्याला सच्चित आनंद वैकुंठात घेऊन गेले. आणि अशा प्रकारे गजेंद्राच्या स्टोरीमध्ये आपल्या लक्षात येईल, गजेंद्रचं केवळ ते तमोगुण किंवा त्या मगरीनी पकडलेल्यापासून मुक्ती नाही दिली, तर ते तमोगुणापासून पण मुक्ती दिली. तर खूप खूप धन्यवाद. आज षटतिला एकादशी आहे. या पवित्र दिवशी आपण काही चर्चा करण्यासाठी मला एक संधी दिली. जर आपल्याला काही दोन शब्द बोलायचे असतील तर आपण अनम्यूट करून बोलू शकता, किंवा काही प्रश्न असतील तर प्रश्न पण विचारू शकता. हरी बोल. हरे कृष्ण प्रभूजी. त्या मगरीच आय थिंक भागवत म्हणजे आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, पण मगरीचं काय होते? आय थिंक शी इज ऑल्सो लिबरेटेड का काय? आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली. तर ना एक गंधर्व असतात, त्या गंधर्वांचं नाव असतं हुहू. तर हे जे गंधर्व आहेत, एका नदीमध्ये, एका तलावामध्ये काही महिलांसोबत स्नान करत असतात. तर गंधर्व लोक हे वरचं ग्रह आहे, हे पृथ्वीचं ग्रह नाहीये. तर म्हणून तिथे अशा प्रकारच्या गोष्टींना मान्यता आहे. तर काही महिलांसोबत हे हुहू नावाचे गंधर्व आहेत, हे नदीमध्ये स्नान करत असतात. आणि एकदा तिथे देवल ऋषी आहेत. श्री भगवद्गीतेमध्ये पण अर्जुन 10व्या अध्यायामध्ये म्हणतात, असितो देवलो व्यासो स्वयं चैव ब्रवीषी मे.
की हो मी असित ऋषी, देवल ऋषी आणि व्यास ऋषींकडून ऐकलं होतं की तुम्ही परमेश्वर आहात आणि आता तुम्ही स्वयंचैव ब्रवीषी, आता तुम्ही स्वतः पण मला भगवद्गीतेमध्ये सांगताय की तुम्ही कोण आहात. ते देवल ऋषी येते. तर हे देवल ऋषी तिथे आंघोळ करत असतात. तर तेव्हा या हुहूनी काय केलं की थोडा वेगळ्या मूड मध्ये होता हा पाण्याखाली गेला आणि त्या देवल ऋषींचे पाय खेचले. तर देवल ऋषी म्हणतायत तू तुझं काम करत होतास, मी माझं काम करत होतो, पण तुला ते सहन नाही झालं, तर खाली जाऊन माझे पाय खेचलेस, तुझी मगरीची वृत्ती आहे. तर म्हणून त्या हुहूला देवल ऋषी एका मगरीचा शाप देतात आणि मगरच्या अवस्थेमध्ये जेव्हा आता नारायण येतात तेव्हा नारायण आपल्या सुदर्शन चक्राने त्या मगरीला मारतात आणि म्हणून त्या मगरीला पण ते हुहू नावाचा जो त्यांचं शरीर होतं गंधर्वाचं, तिथे ती मगर जाते. तिला वैकुंठ नाही प्राप्त झालं. अच्छा, ओके. मगरीला म्हणजे त्या हुहूला मगरीच्या शरीरापासून सुटका मिळाली, पण तिने ती प्रार्थना नाही केली परमेश्वराला की मला केवळ मगरीच्या हत्तीच्या तमोगुणी शरीरातून मला सुटका नको, मला या अंधकारातून सुटका पाहिजे. ती प्रार्थना त्यांनी नाही केली. तर परमेश्वराचा गुण आहे ये यथामाम प्रपद्यन्ते, तुम्ही जी प्रार्थना कराल तुम्हाला जे पाहिजे ते परमेश्वर देतील, कारण परमेश्वर जबरदस्ती नाही करत. परमेश्वर जबरदस्ती नाही करत. तर म्हणून त्यांनी फक्त गंधर्वाचं शरीर दिलं, ते गंधर्व लोकाला निघून गेले. पण गजेंद्र तिथे शेजारी उभे आहेत आणि चतुर्भुज रूप घेऊन वैकुंठाला प्राप्त केले. ओके. पण ज्यांना परमेश्वर मारतात त्यांना लिबरेशन मिळतं असं आहे ना? श्रीकृष्ण. अच्छा, ओके. तो श्रीकृष्णांचा स्पेशल गुण आहे, कारण श्रीकृष्ण सर्व अवतारांचे स्रोत आहेत. श्रीकृष्णांपासून जे मरतात त्यांना पण मुक्ती प्राप्त होते. तर म्हणून भक्ती रसामृत सिंधूमध्ये श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या गुणांची एक लिस्ट आहे. तर त्या लिस्टमध्ये एक आहे हतारी गतीदायक. हतारी गतीदायक म्हणजे आपल्याला शत्रूला जेव्हा मारतात श्रीकृष्ण तेव्हा त्याला पण वैकुंठ देतात, इतर अवतार नाही देऊ शकत. ओके, ओके, अंडरस्टूड. ओके. तर तो श्रीकृष्णांचा एका व्यक्तीचा विशेष गुण आहे, हतारी गतीदायक. इतर अवतार जेव्हा मारतात तेव्हा त्यांना वैकुंठ नाही प्राप्त होत. त्याच्यासाठी उदाहरण देतात की हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू आहेत, जय विजय, जे 3 वेळा जन्म घेतले. तर मग पहिला जन्म होता हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा. तर हिरण्याक्षाला वराह देवांनी मारलं, विष्णू आहेत, पण त्यांना वैकुंठ नाही प्राप्त झालं. आणि यांना पण दिलं तर यांना पण वैकुंठ प्राप्त नाही झालं, हिरण्यकश्यपूला. मग परत आले एकदा कुंभकर्ण आणि रावण म्हणून आले. मग कुंभकर्ण आणि रावणाला पण वैकुंठ प्राप्त नाही झालं. मग शिशुपाल आणि दंतवक्र झाले. मग शिशुपालाला परमेश्वराने सगळ्यांच्या समक्ष सगळ्यांच्या देखत स्वतःच्या शरीरामध्ये स्वीकार करून मुक्ती दिली. ओके. म्हणून शत्रूला मारून मुक्ती देणं हे केवळ श्रीकृष्णांचं विशेष वैशिष्ट्य आहे. ओके, ओके, ओके. धन्यवाद. थँक्यू माताजी. हरी बोल. हा माताजी. दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण भगवद्गीतेमध्ये म्हणजे एक श्लोक आहे भगवंतांचा की जो मृत्यूच्या वेळेस माझं स्मरण करतो तो माझ्या धामाची प्राप्ती करतो. तर आपण इथे बघितलं की आजामेळ जो आहे तर आजामेळाने पण मुलाला उद्देशून भगवंतांच्या नामाचं स्मरण केलं. गजेंद्राने भगवंतांच्या म्हणजे गुण कीर्तन केलं, थोडक्यात भगवंतांच्या शक्तीचं. तर मग याच्यामध्ये ना माझा प्रश्न आहे की एखाद्याला जर मृत्यूच्या वेळेस तर नाम किंवा हे गुण कीर्तन याचं हे नव्हतं की एखाद्या लीलेचं स्मरण झालं भगवान श्रीकृष्णाच्या, तर त्यांना हीच गती प्राप्त होणार का? आपण मंगलारतीमध्ये गातो श्री राधिका माधवयोर अपार माधुर्य लीला गुण रूप नाम नाम, है ना. आपण अनेक वेळा ऐकलंय नाम, रूप, गुण आणि लीला हे 4 एकमेकांपासून अभिन्न आहेत. मूर्ती रूपामध्ये जे श्रीकृष्ण आहेत ते स्वयं साक्षात एक कण मात्र कमी न होता, आज षटतिला एकादशी आहे ना, तिळाची एकादशी आज. साधारणपणे आपण तीळ खाऊ शकत नाही कुठल्याही एकादशीला, कारण तीळ हे धान्य आहे. पण षटतिला एकादशी, एक अशी एकादशी ज्या दिवशी आपण तीळ खाऊ शकतो, म्हणून तिळाचं उदाहरण देतो. तीळ मात्र पण नाम रूपी कृष्ण हे मूर्तीपासून कमी नाही आहेत. म्हणून नाम, रूप, गुण आणि लीला हे एकमेकांपासून अभिन्न आहेत. तर कोणी नाम कीर्तन करतील त्यांना फायदा होईल, कोणी रूप सेवा करतील, परमेश्वराच्या मूर्तींची सेवा करतील. पण कशी?
दगड म्हणून नाही. आनंद अश्रू वाहत वाहत म्हणतील, माझं किती सौभाग्य आहे की मी यशोदा माईंची सेवा करतोय. यशोदा माई आध्यात्मिक जगतामध्ये श्रीकृष्णांना स्नान घालतात, त्यांना वेगवेगळे आभूषण दागिने त्यांना सजवतात. ती सेवा एखाद्या पुजाऱ्याला या जगामध्ये मिळते. आपण जेव्हा श्रीकृष्णांचा घरी जगन्नाथ बलदेव सुभद्रा असतील, बाळकृष्ण असतील, राधाकृष्ण असतील, त्यांना जेव्हा आपण स्नान करतोय, जेव्हा त्यांना आपण वस्त्र घालतोय, तेव्हा आपण विचार करायला पाहिजे आपलं किती 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 अमाप सौभाग्य आहे. यशोदामाईंची सेवा आहे ती. आणि आपण नेहमी प्रार्थना करायला पाहिजे यशोदामाईला ड्रेसिंग करण्यापूर्वी की तुम्ही श्रीकृष्णांचं उत्कृष्ट पोशाख घालता, ड्रेसिंग करता, तुमच्या त्या कौशल्याचे, तुमच्या त्या बुद्धीच्या सागरातला एक थेंब मला मिळू दे आणि माझ्याद्वारे असं ड्रेसिंग होऊ दे श्रीकृष्णांचा, असा पोशाख होऊ दे, अशा दागिन्यांनी मी सजवू दे की अनेक अनेक लोक श्रीकृष्णांप्रती आकर्षित होऊ दे. जेव्हा श्रीकृष्णांचं दर्शन घेतील तेव्हा म्हणतील, हे कोण आहेत, हे इतके सुंदर कोण आहेत. तर ही प्रार्थना आपण प्रत्येक वेळेस ड्रेसिंग करण्याच्या पूर्वी श्रीकृष्णांना आणि यशोदामाईंना करू शकतो की ही सेवा यशोदामाईंची आहे, पण तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने असं ड्रेसिंग घडू दे की लोक आकर्षित होतील. म्हणून नामकीर्तन, मूर्ती सेवा, गुणकीर्तन किंवा लीला कीर्तन. जर आपण एखादी लीला बोलतोय त्यामध्ये आपण तल्लीन आहोत का? जर आपण तल्लीन आहोत तर मग एका अर्थाने आपली जी चेतना आहे ती त्या लीलेत आहे. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत कसं उचललं, कशा प्रकारे त्यांनी इंद्राचा मानभंग केला. तर जर आपली चेतना त्यामध्ये स्थित आहे तर नक्कीच नाम कीर्तन, गुण कीर्तन, मूर्ती सेवा म्हणजे रूप सेवा किंवा रूपाचं गुणगान, श्रीकृष्ण कसे त्रिभंग सुंदर आहेत, श्रीकृष्ण कसे त्रिभंग मोहन आहेत, किंवा लीला कीर्तन, या चारही गोष्टी एकमेकांपासून अभिन्न आहेत. आणि जर आपण यामध्ये कुठेही तल्लीन झालो तर नक्कीच तोच फायदा मिळेल. फक्त श्री चैतन्य महाप्रभूंचं म्हणणं आहे की लीला पूर्ण स्मरण करणे हे अनेक वेळा कठीण जातं. रूपाची सेवा करणे याच्यामध्ये पण काही सीमा आहेत किंवा काही मर्यादा आहेत. आपण किती ड्रेसिंग करणार, पण नाम अशी गोष्ट आहे की आपण 24 तास नाम कीर्तन करू शकतो. आपण स्वयंपाक करताना नाम करू शकतो, आपण चालताना नाम करू शकतो, आपण इव्हनिंग वॉक, मॉर्निंग वॉक करताना नाम करू शकतो. आपण केवळ प्रवचन ऐकताना नाम नाही घ्यायला पाहिजे, कारण प्रवचन ऐकताना आपण श्रीकृष्णांच्या वेगळ्या रूपाला स्वीकार करतोय. मग जे रूप श्रीकृष्ण ध्वनीद्वारे आपल्या समोर येत आहेत त्याला आपण दुर्लक्ष करून जर नामजप केला प्रवचनाच्या वेळेस, तर एका अर्थाने आपण म्हणतोय की हे रूप नको, हे रूप पाहिजे. म्हणजे आपण परमेश्वराच्या रूपामध्ये पण भेदभाव करतोय. किंवा जेव्हा आपण मूर्तींची सेवा करतोय, जेव्हा ड्रेसिंग करतोय, तेव्हा आपण नामजप नाही करायला पाहिजे. का? तेच श्रीकृष्ण मूर्तीच्या रूपात समोर आहेत आणि त्या श्रीकृष्णाचं नामस्मरण करताय तुम्ही, म्हणजे आता ते मूर्तीच्या रूपात जे श्रीकृष्ण आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार का? प्रसाद घेताना आपण नामजप नाही करायला पाहिजे का? प्रसादाच्या रूपात श्रीकृष्ण तुमच्या समोर उपस्थित आहे तर त्यांचा मान करा, त्यांचा सन्मान करा, त्यांना आदराने स्वीकारा, प्रसाद सेवा करा, तेव्हा नामसेवा करायची गरज नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी येन केन प्रकाराने श्रीकृष्ण पाहिजेत. जेवताना प्रसादाच्या रूपात श्रीकृष्ण, प्रवचनामध्ये कथेच्या रूपात श्रीकृष्ण, यात्रेमध्ये धामाच्या रूपात श्रीकृष्ण, पण नामजप करताना नामाच्या रूपात श्रीकृष्ण. तर आपण प्रत्येक ठिकाणी अशी अरेंजमेंट करायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये की कृष्ण 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 कृष्णमय आपलं जीवन करायचंय. पण सगळ्यात सोपा मार्ग श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत की नाम हे सगळ्यात सोपं आहे, आठवण करायला सोपं आहे, बोलायला खूप सोपं आहे, आणि या नामामध्ये अमाप गोडवा पण आहे. तर खूप खूप धन्यवाद. माताजींनी हात वर केलाय. पवित्र लीला माताजी, तुम्ही हात वर केला. हो प्रभूजी, खूप छान मेन्शन केलं होतं आपण. मला एक छोटासा प्रश्न होता की गजेंद्रने देखील आर्त भावनेने भगवंताचं गुणकीर्तन केलेलं आहे, किंवा अजामिलाने देखील त्याच्या मुलाला जी हाक मारली ती त्याच्यामध्ये खूप आर्तता होती, हाक मारण्यामध्ये ती भावना होती. तर आपण बघतो की आपण जेव्हा नामस्मरण करतो किंवा इतर सेवा करतो त्याच्यामध्ये तेवढी ती तीव्रता किंवा ती आर्तता, लौल्यम असत नाहीये. तर ते
वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे जेणेकरून आपली भावना देखील भगवंताप्रतीची स्मरणाप्रतीची तीव्र होऊ शकेल? खूप तुम्ही छान प्रश्न विचारलाय. म्हणून जे प्रामाणिक प्रवचनकार आहेत, जे प्रामाणिक मार्गदर्शक आहेत, ते नेहमी आध्यात्मिक जगताचा केवळ गोडवा नाही सांगत. जे प्रामाणिक प्रवचनकार आहेत, जे प्रामाणिक मार्गदर्शक आहेत, ते या जगाच्या वेदना, या जगाची वाईट परिस्थिती पण सांगतात. म्हणून जे योग्य प्रवचन करतात, जे योग्य मार्गदर्शन करतात, ते दोन गोष्टींवर विवेचन करतात. भौतिक जगामध्ये क्लेश, भौतिक जगामध्ये तात्पुरता म्हणण्यापेक्षा टेम्पररीनेस, की प्रत्येक गोष्ट ही अस्थायी आहे, प्रत्येक गोष्ट ही अशाश्वत आहे. म्हणून भक्त हो, या भौतिक जगाच्या अशाश्वततेमध्ये शाश्वत सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो तुम्हाला मिळणार नाही. म्हणून या जगाची अशाश्वतता याच्यावर पण भर देणं तितकंच महत्व आहे जितकं महत्वाचं आहे आध्यात्मिक जगाची शाश्वतता याच्यावर भर देणं. म्हणून ईशोपनिषदामध्ये सांगितलंय, विद्यांश्च अविद्यांश्च. एका भक्ताला दोन्ही गोष्टी माहिती पाहिजे. एका भक्ताला विद्या पण माहिती पाहिजे आणि अविद्या पण माहिती पाहिजे. त्याला माहिती पाहिजे की या जगामध्ये काय काय फसवणूक चालू आहे. एका प्रगल्भ भक्ताला माहिती पाहिजे की या जगामध्ये कोण कोण लोक कसा कसा लोभ देऊन वाईट वाईट गोष्टी करून घेतात. का? तो काय म्हणतो, एक अप्रगल्भ भक्त आहे, तो काय म्हणतो, मला ना या जगाशी काही घेणं देणं नाही, मी आणि वैकुंठ दोनच गोष्टी आहेत. तर तुमचं ध्यान वैकुंठावर आहे, पण वैकुंठाला जाण्यासाठी जो विमान आहे, त्या विमानाला टेक ऑफ होण्यासाठी या जगाप्रती घृणा निर्माण व्हायला पाहिजे, या जगाप्रती ही दृष्टी निर्माण व्हायला पाहिजे. या जगामध्ये माझ्यासाठी काहीही नाहीये, या जगामध्ये माझ्यासाठी फायद्याचं काहीही नाहीये, या जगामध्ये माझ्यासाठी तोट्याचं भरपूर काही. म्हणून एक रॉकेट असतो, तो रॉकेट जेव्हा आकाशात जातो तेव्हा आधी उभा असतो, तर त्याच्या आजूबाजूला क्लिप्स असतात, सपोर्ट असतात. मग तो फायर होतो रॉकेट, मग तेव्हा रॉकेट होतो असा, तो रॉकेट पूर्ण असे धूर येतो बाहेर, तेव्हा त्याचे क्लिप्स आहेत ना, ते क्लिप्स असे सुटतात आणि ते क्लिप्स सुटल्यावर तो रॉकेट वर जाऊ शकतो. तिथे क्लिप्स बांधून ठेवले, कितीही तो इंधन जाळू दे पण तो रॉकेट जाऊ शकत नाही. किंवा भक्ती सिद्धांत सरस्वती एक उदाहरण द्यायचे की जहाजाला एक नांगर असतो, नांगर म्हणतात त्याला, काय म्हणतात, अँकर? होय प्रभूजी, नांगरच म्हणतात. नांगर, ओके. तर तो नांगर टाकलेला असतो ज्याच्यामुळे तो जहाज स्थिर असतो आणि त्या जहाजाला जेव्हा आपल्याला चालवायचं असेल तेव्हा तो नांगर उचलायला लागतो. नांगर न उचलता जर आपण इंजिन सुरू केली आणि गुम करतोय, ती जहाज काय जात नाही. आपली कार जेव्हा सुरू करतो तेव्हा हँड ब्रेक रिलीज करायला लागतो आणि त्याच्यानंतर ऍक्सिलेटर दाबायला लागतो. कधी कधी चुकीने जर आपण हँड ब्रेक विसरलो आणि करतोय, ती कार काय पुढे जात नाही. तशाच प्रकारे आपल्या सर्वांचा नांगर इंद्रिय भोगामध्ये या जगामध्ये आहे. आपल्या आध्यात्मिक जगताला जाण्याची जी साधना आहे, त्या साधनेच्या कारला इंद्रिय भोगाचा हँडब्रेक लागलेला आहे. आणि गुरु कृपा आणि आचार्यांची कृपा याच्यामुळे आपलं जे रॉकेट, आता त्याला दिशा मिळाली आहे. तो रॉकेट असा नाहीये, आडवा नाहीये, तो रॉकेट उभा आहे. तर आचार्यांनी सांगितले, दिशा वर आहे बाबा, दिशा वर आहे, वैकुंठाकडे जायचंय. आपण सगळा तो रॉकेट रेडी करून ठेवलाय, पण जेव्हापर्यंत आपण ते क्लिप्स काढत नाही त्या रॉकेटचे, तेव्हापर्यंत तो रॉकेट वर जाणार नाही. म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण, आपल्याला हे पण ज्ञान पाहिजे की या जगामध्ये काय काय वाईट गोष्टी आहेत. म्हणून जेव्हा आपण शास्त्र वाचतो तेव्हा प्रल्हादाची केवळ भक्ती नाही वाचत. शुकदेव गोस्वामी इतके प्रामाणिक मार्गदर्शक आहेत की शुकदेव गोस्वामींनी हिरण्यकश्यपूनी त्याचा काय काय छळ केला ते पण सांगितलंय. आपण जेव्हा महाभारत वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये पांडवांचं प्रेम, पांडवांचा अवलंबूनपणा, की काही झालं तरी श्रीकृष्ण, द्रौपदीचा अवलंबूनपणा, केवळ ते नाही वाचत, कौरवांनी त्याच निरागस निष्पाप पांडवांना काय काय छळ केला ते पण वाचतो. म्हणून कुठल्याही भक्ताची जीवनाची जीवन गाथा तुम्ही वाचू शकता, त्यामध्ये तुम्ही बघाल लोकांनी त्या भक्ताला छळ केला, लोकांनी त्या भक्ताला त्रास दिला, पण त्या भक्ताने त्या छळाला, त्या त्रासाला जास्ती प्राधान्य नाही दिलं, त्यांनी परमेश्वराच्या भक्तीला प्राधान्य दिलं. तर या दोन्ही गोष्टी प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या मार्गदर्शकांनी सांगितल्या. अगदी प्रभुपादांच्या जीवनामध्ये पण, आत्ताचे आपले आचार्य आहेत पण प्रभुपादांच्या जीवनामध्ये
43 वर्षांचा संघर्ष आहे आणि 11 वर्षांचं यश आहे. तर 43 वर्षांचा संघर्ष जेव्हा आपण प्रभुपादांचा वाचू, त्यानंतर 11 वर्षांचं यश आपल्याला पचनी पडेल. पण जेव्हा आपण 43 वर्षांचा संघर्ष वाचत नाही आणि आपण केवळ 11 वर्षांचं यश वाचतो, तेव्हा आपल्याला कळत नाही श्रीकृष्णांनी प्रभुपादांना इतका प्रतिसाद का दिला. अरे अनेक प्रवचनकार आहेत, अनेक लोकांनी गीतेवर व्याख्यानं दिली आहेत, अनेक लोकांनी आध्यात्मिक संस्था काढली आहे, पण प्रभुपादांना श्रीकृष्णांनी एवढा प्रतिसाद का दिला का? कारण त्याच्या मागे 43 वर्षांचे संघर्ष आहेत. तर म्हणून आपण जाणीवपूर्वक स्वतःला पण नेहमी आपले डोळे उघडे ठेवायला पाहिजेत की या जगामध्ये कितीही काही केलं तरी शेवटी लोक नावच ठेवतात. शेवटी म्हणतात तू माझ्यासाठी काय केलंस. कधी कधी लहान मुलं आई वडिलांना म्हणतात तू माझ्यासाठी काय केलंस. कधी बहीण भावाला म्हणते तू माझ्यासाठी काय केलंस. कधी लग्नामध्ये दाम्पत्य आहेत ते एकमेकांना म्हणतात 10 वर्षांपासून आपलं लग्न झालंय, तुम्ही माझ्यासाठी काय केलं. तर म्हणून या जगामध्ये कृतज्ञतेची भावना आहे. आणि श्रीकृष्ण पूतनेला म्हणतात तू माझ्यासाठी काय केलंस, मातृत्वाच्या भावनेने माझ्याकडे आलीस. पूतना म्हणते अहो पण मी मारायला आली तुम्हाला. म्हणते नाही 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 नाही, मातृत्वाच्या भावनेने आलीस, तुला मी मातृत्वाचं स्थान देणार. म्हणून आध्यात्मिक जगत हे कृतज्ञतेच्या भावनेवर आधारित आहे आणि भौतिक जगत तू माझ्यासाठी केलंस तरी काय. आणि श्रीकृष्ण म्हणतात, भक्त म्हणतात तुम्ही माझ्यासाठी केलं तरी काय. काय काय केलं. तर या दोन्ही गोष्टीची जेव्हा जाणीव असते तेव्हा आपलं रॉकेट वर जातो, तेव्हा ते जहाज पुढे जातं, तेव्हा ती कार पळायला लागते. यामधून जर या भौतिक जगाच्या दोषांची कल्पना जर आपल्याला नसेल तर आपण सुरू करू भक्ती पण कुठेतरी पथभ्रष्ट होऊ. श्रीकृष्ण तर गोड आहेतच, श्रीकृष्ण सर्वात गोड आहेत, पण या जगातल्या गोष्टी बाहेरून गोड आहेत आतमधून कडू आहेत हे जर माहिती नसेल तर आपण या जगाच्या गोष्टींचा गोडवा पण चाखू आणि तो चाकता चाकता अधूनमधून श्रीकृष्णांचा गोडवा, अधूनमधून भौतिक जगाचा गोडवा. तर अधूनमधून भौतिक जगांचा गोडवा करून श्रीकृष्ण प्राप्त नाही होणार. आपल्याला सांगायला लागेल श्रीकृष्ण मला माहितीये हे सर्व नीम कडुलिंबाची फळं आहेत आणि त्या कडुलिंबाच्या फळावर साखरेचं फक्त आवरण आहे, आतमध्ये सगळं कडुलिंबच आहे. मला नाही या जगामध्ये काही रस, मला शाश्वत आनंद पाहिजे, मला तुमचा शाश्वत वास्तविक गोडवा पाहिजे. तर दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत माताजी. की आर्त भावना कधी निर्माण होईल जेव्हा या जगाचे दोष, या जगाचे जे मर्यादा आहेत ते आपल्या लक्षात येतील. म्हणून प्रामाणिक जे मार्गदर्शक असतात ते दोन्ही गोष्टींवर मार्गदर्शन करतात. शुकदेव गोस्वामी आहेत, व्यास ऋषी आहेत, त्यांनी भक्तांच्या जीवनातले संघर्ष पण किती पारदर्शक आहेत. त्यांनी नुसते गोड गोड गोष्टी सांगितल्या असतात. बघा पांडव श्रीकृष्णाची शरण घेतात, बघा प्रल्हाद महाराज नेहमी नरसिंहदेवांचं स्मरण करतात, नाही त्यांनी ते पण सांगितलं. दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. दंडवत प्रणाम. खूप सुंदर. दंडवत प्रणाम. थँक्यू. अजून पण कोणीतरी हात वर केलाय, तुम्ही अनम्यूट करणार का. प्रभूजी एक प्रश्न आहे, विचारू का. हो नक्कीच. प्रभूजी हे गजेंद्रची प्रार्थना, कुंती महाराणीची प्रार्थना, पण आपण तर एकदम निम्न कोटीचे आत्मा आहेत, तर आपण काय प्रार्थना करायची रोज सकाळी. खूप अत्यंत महत्वाचा आणि खरोखर खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. या जगाचा एक नियम आहे. 14व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात या भौतिक जगामध्ये एकही वस्तू, एकही व्यक्ती, एकही प्राणी, एकही पक्षी, एकही जीवात्मा, एकही वृक्ष असं नाहीये जो 3 गुणांनी बद्ध नाहीये. याचा अर्थ तुम्ही, मी, प्रत्येक व्यक्ती 3 गुणांनी बद्ध आहे. अगदी 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात देवता हे पण 3 गुणांनी बद्ध आहेत. तर मग 3 गुणांच्या पलीकडे कोण आहे. एकच व्यक्ती आहे, श्रीकृष्ण. याचा अर्थ की आपण जर प्रशिक्षण प्राप्त नाही केलं तर आपण जेव्हा भक्ती करू ती पण 3 गुणांनी बद्ध भक्ती करू. हा खूप मोठा खोल गंभीर विषय. तर म्हणून स्कंद क्रमांक 30 आणि अध्याय क्रमांक 29 किंवा 30 यामध्ये कपिल ऋषी आहेत. हे आपल्या आईंना जेव्हा मार्गदर्शन करतायत देवहूतीला, तेव्हा
3 गुणांमध्ये भक्तीवर विवेचन करतात. कोणाला माहिती आहे? त्या एका भागामध्ये एका संदर्भ आहे तिथे, त्याचे श्लोक मी आपल्या ग्रुपवर टाकीन. म्हणतात, तमो गुणातली भक्ती काय? अभिसंधाय यो कामान. तिथून असा सुरू होतो तो श्लोक, अभिसंधाय यो कामान. की जो भक्ती करतोय तो तमोगुणी भक्ती करतोय. मग नंतर अजून एक भक्ती आहे, ती आहे रजोगुणी भक्ती. रजोगुणी भक्ती म्हणजे स्वार्थासाठी भक्ती करतोय, परमेश्वराचीच भक्ती करतोय, पण प्रत्येक वेळेस विचार करतो याच्यामध्ये माझा काही फायदा आहे का, मग मी भक्ती करणार, मग मी सेवा करणार. जर माझी फायदा नसेल तर मी नाही करणार. आणि नंतर श्रीकृष्ण कपिल ऋषी म्हणताय सत्वगुणी भक्ती. तर इतकी मजेची गोष्ट आहे ही, की तमो गुणात पण भक्ती करू शकतो, रजोगुणात पण भक्ती करू शकतो, सत्वगुणात पण भक्ती करू शकतो. आणि त्यानंतरच्या श्लोकामध्ये कपिल ऋषी म्हणतात, पण वास्तविक भक्ती ही निर्गुण भक्ती असायला पाहिजे. माझ्यासाठी, यांच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही, परमेश्वराच्या आनंदासाठी आपण भक्ती करायला पाहिजे. आपण नामजप का करायचा? मनाला शांती मिळते प्रभूजी, व्हेरी गुड, पण हे सर्वोच्च स्तर नाहीये. आपण नामजप का करावा? प्रभूजी थोडं ना घरामध्ये पावित्र्य निर्माण होतं, व्हेरी गुड, पण ही सर्वोच्च भक्ती नाहीये. आपण नामजप का करावा? कारण आईला जेव्हा मूल हाक मारतं तेव्हा आईला खूप आनंद होतो. तशाच प्रकारे आपण जेव्हा नामजप प्रामाणिकपणे करू तेव्हा श्रीकृष्णांना खूप आनंद होतो. श्रीकृष्ण म्हणतात, मला सोडून हा व्यक्ती गेला होता, माझा मुलगा, माझी मुलगी गेली होती, पण आता कदाचित त्याला लक्षात आलंय म्हणून आईला पुन्हा हाक मारतोय हा मुलगा, अरे कृष्णा, आई मला घे, आई मला घे. तर श्रीकृष्णांच्या आनंदासाठी आपण जप करायला पाहिजे. हा सर्वोच्च स्तर आहे भक्तीचा. तर म्हणून आपण तमोगुणाने, रजोगुणाने आणि सत्वगुणाने बद्ध आहोत. म्हणून आपण जेव्हा प्रार्थना करायला पाहिजेत असं ऐकतो तेव्हा आपण स्वतःहून ज्या प्रार्थना करू ना त्या आपण आपल्या गुणांनी प्रभावित असते. आपण पण तमोगुणी प्रार्थना करू, आपण सत्वगुणी प्रार्थना करू, आपण स्वार्थी रजोगुणी प्रार्थना करू. म्हणून हे सगळे प्रार्थना आपल्याला का दिले आहेत? आपल्याला सांगतायत, बघा गजेंद्र काय म्हणतोय. गजेंद्र म्हणतोय, मगरीपासून सुटका नकोय प्रभू, तुमच्या प्रती आकर्षण नाहीये, या तमोगुणापासून मला सुटका द्या, या अज्ञानापासून मला सुटका द्या. मला हत्तीचं शरीर नकोय, मगरीपासून सुटका तर नकोच आहे, पण मला हे आवृत्त शरीर नकोय, मला ना तुमची भक्ती करायची आहे, मला वैकुंठामध्ये स्थान द्या. मग लक्षात येतं की मी जे काही करतो ते 3 गुणांनी जर बद्ध आहे, तर माझ्या भगवंतांप्रतीच्या प्रार्थना पण 3 गुणांनी बद्ध आहे. म्हणून कुंती देवींच्या प्रार्थना वाचून, ध्रुव महाराजांच्या प्रार्थना वाचून, प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थना वाचून आपल्या लक्षात येतं, माझ्या स्वतःच्या प्रार्थनांना वळण काय द्यायचं. तर म्हणून या प्रार्थना जरी आपण जशा आहेत तशा अर्पण केल्या तरी काही चुकीचं नाही. का माहितीये, या श्रेष्ठ प्रेमी भक्तांच्या प्रार्थना आहेत. आणि या श्रेष्ठ प्रेमी भक्तांच्या प्रार्थना केवळ आपल्या जिभेवर आपण उच्चारण केलं तरी आपली जीभ शुद्ध होईल, आपली चेतना शुद्ध होईल. त्याच्यातले 4 शब्द जरी आपल्या चेतनेला चिपकले तरी आपलं कल्याण होईल. आणि असं करत करत आपण जेव्हा प्रगल्भ होऊ, जेव्हा आपण अग्रेसर होऊ आपल्या स्वतःच्या भक्तीमध्ये, तेव्हा अशा शुद्ध निर्गुण अवस्थेत तमो, रजो आणि सत्व गुणाच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या भावना 3 गुणांच्या पलीकडे व्यक्त करू शकू. तर त्या शुद्ध अवस्थेला गाठण्यापूर्वी जेव्हा आपण स्वीकार करू की नाही प्रभूजी, माझ्यावर तर सत्व, रजो, तमोचा तर खूप चांगला प्रभाव आहे, म्हणजे माझ्या प्रार्थना पण तमो, रजो आणि सत्वगुणांनी प्रभावित असतील, तर मग मी एक काम करते की भागवतातल्या भक्तांच्या प्रार्थना ज्या परमेश्वराला खूप प्रिय आहेत आणि परमेश्वराला प्रसन्न केले आहेत, कमीत कमी मी माझ्या जिभेने त्याचं उच्चारण तरी करतो, जेणेकरून मला एक लक्षात येईल प्रार्थना कशा असाव्यात, प्रार्थनांमध्ये भावना कशा असाव्यात. तर किती काय काय प्रार्थना आहेत. कुंती देवी म्हणतात, माझ्या जीवनामध्ये जे दुःख आले ते वारंवार येऊ देत. अशी प्रार्थना कधी कोणी करतं का? नाही करत. पण आपण त्याच्यातून शुद्ध निर्गुण भक्ती येते. जर तुम्ही प्राप्त होणार असाल आणि त्याची किंमत ही असेल की दुःख येऊ दे, तर दुःख येऊ दे, पण तुम्ही तरी याल आम्हाला वाचवायला. प्रल्हाद महाराजाला जेव्हा नरसिंहदेव म्हणतात की काहीतरी माग प्रल्हाद, काहीतरी माग, मला द्यायचंय, माझं नाव वरदराज आहे, मला वरदान द्यायचंय, काहीतरी माग. प्रल्हाद म्हणतात, बघा मी जर तुम्हाला काही मागितलं ना तर मी एक वाणी झालो, मी एक दुकानदार झालो,
काहीतरी सामान देणार आणि पैसे घेणार. मी तुम्हाला जी भक्ती केली आहे ना ती काही तुम्हाला मागण्यासाठी नाही केली आहे. म्हणून मला हे प्रलोभन देऊ नका तुम्ही. तुम्ही माझे स्वामी आहात, मी तुमचा दास आहे, मी तुमची भक्ती करणार, तुम्ही प्रसन्न होणार, हे आपलं शाश्वत स्थान आहे. मला तुमच्याकडून काही पाहिजे होतं म्हणून मी नाही तुम्हाला काही भक्ती केली. किती सुंदर भावना आहे. ध्रुव महाराज जेव्हा भगवंतांना समोर दर्शन प्राप्त करतात तेव्हा काय म्हणतात माहितीये? म्हणतात भक्तिं मुहु प्रवहताम त्वयि मे प्रसंगो भूयात अनंत अमलाशयानाम. म्हणतात अशा भक्तांचा मला संग द्या ज्यांच्यामध्ये तुमच्याबद्दलची चर्चा होत असते. आपल्याला वाटतं आपण भक्तांचा संग करू, हा एक साधन आहे आणि या साधनेचं अंतिम ध्येय आहे परमेश्वराचं दर्शन. आता भक्तांच्या संगतीमध्ये राहू म्हणजे जीवनाच्या शेवटी परमेश्वराचं दर्शन प्राप्त होईल. आणि ध्रुव महाराजांना परमेश्वराचं दर्शन प्राप्त झालंय आणि परमेश्वराचं दर्शन प्राप्त करून ध्रुव महाराज म्हणतात भक्ती मुहु प्रवहताम. जिथे ज्या भक्तांच्या मधोमध तुमच्या लीलेचा, तुमच्या गुणगौरवाचा प्रवाह होत असतो, भक्ती मुहु प्रवहताम त्वयि मे प्रसंगो, म्हणतात अशा भक्तांचा संग दे. काय गोष्ट आहे. आपल्याला भक्तांचा संग पाहिजे जेणेकरून उद्या आपल्याला परमेश्वराचं दर्शन होईल. आणि ध्रुव महाराजांना परमेश्वराचं दर्शन प्राप्त झाल्यावर त्यांना म्हणतायत पण ना मी कधी भक्तांचा संग नाही केला, तुमचं दर्शन प्राप्त झालंय पण तुम्ही कसे आहात, तुम्ही कोण आहात, तुम्हाला कसं प्रसन्न करायचं हे शिकायला कधी चान्स नाही मिळाला, कधी सत्संग कार्यक्रमाला गेलो नाही मी. आता तुम्ही प्राप्त झाल्यात ना, आता मला ट्रेनिंग पाहिजे, आता मला प्रशिक्षण पाहिजे. म्हणून अशा भक्तांचा संग द्या ज्यांच्यामध्ये तुमच्या भक्तीचा प्रवाह होत असतो. काय सुंदर मूड आहे हा. असे जेव्हा आपण प्रार्थना ऐकू, वाचू, उच्चारण करू, केवळ उच्चारण करू, आपण शुद्ध होऊ आणि एक दिवशी खरोखर आपण पण निर्गुण भावनेने आपल्या भावना, आपल्या प्रार्थना व्यक्त करू. तर म्हणून खूप गरजेचं आहे की या शुद्ध प्रार्थना ज्या भागवतामध्ये दिल्या त्याच्यावर आपण वाचन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे. आणि आज पण आपण गजेंद्राच्या एका श्लोकावर ही चर्चा केली म्हणून आपल्याला एवढे सगळे छान छान विचार प्रभुपादांच्या पुस्तकांमध्ये सापडलेत आणि त्याच्यावर आपण आज चर्चा करायचा प्रयत्न केला. तरी सुरुवात झाली गजेंद्रच्या प्रार्थनेतून. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. थँक्यू. तर भरपूर आपण वेळ पुढे गेलोय, आपण इथे थांबूया. आणि आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद की एकादशीच्या दिवशी आपण एकत्र येता आणि नामजप करता. आपण अशाच प्रकारे श्री चैतन्य महाप्रभूंना, श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. परमेश्वराप्रती आसक्ती निर्माण होऊ दे, परमेश्वराप्रती, परमेश्वरांच्या भक्तांप्रती पण आसक्ती निर्माण होऊ दे. हरे कृष्ण. जय श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय षटतिला एकादशी की जय. जय निताय गौर प्रेमानंदे हरि.